उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की घरात एकच चित्र दिसतं, मुलं आणि मोबाईलचा स्क्रीन. हो ना? ही गोष्ट आता इतकी कॉमन झाली आहे की जवळजवळ प्रत्येक घरात आपल्याला हेच बघायला मिळतं. पण आपण कधी असा विचार केलाय का की हाच स्क्रीन टाईम जो आपल्याला एक समस्या वाटतो तो खरं तर एक संधी असू शकतो? मुलांचा वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी वापरता आला तर ही खरंच एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. खरं आहे, आपण नेहमीच मुलांच्या या मोबाईलच्या सवयीबद्दल तक्रार करत बसतो. पण त्याच तंत्रज्ञानाला जर आपण एक योग्य दिशा दिली तर त्याचे परिणाम खूपच आश्चर्यकारक असू शकतात, नाही का? चला तर मग आज आपण याच विषयावर थोडं सविस्तर बोलूया. एका खूपच इंटरेस्टिंग उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. तर याच समस्येवर एक मस्त उपाय समोर आला आहे. वर्णे येथील ग्लोबल विजन कम्प्युटर अकॅडमीने फ्युचर रेडी AI समर कॅम्प 2026 आयोजित केला आहे. हा कॅम्प खास 5वी ते 8वीच्या मुलांसाठी आहे आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. मुलांचा टेक्नॉलॉजीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकायचा. आणि ह्या कॅम्पची जी टॅगलाईन आहे ना, ती मला खूपच आवडली. मुलांना केवळ टेक्नॉलॉजीचे ग्राहक नाही, तर त्याचे निर्माते बनवणे. विचार करा, किती मोठा आणि महत्वाचा बदल आहे हा. आता बघा, मुलांना मोबाईलपासून पूर्णपणे तोडून ठेवणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये, खरंय? त्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून देणं हा एक चांगला मार्ग आहे. पण थांबा, इथेच मनात एक मोठा प्रश्न येतो. अरे 5वी ते 8वीची मुलं आणि त्यांना थेट AI शिकवणं, हे जरा जास्तच अवघड नाही का होणार? साहजिक आहे हा प्रश्न, पण गंमत इथेच आहे. या कॅम्पची शिकवण्याची पद्धत अजिबात पारंपरिक नाहीये. म्हणजे इथे मुलांना किचकट कोडिंग किंवा मोठमोठे तांत्रिक शब्द शिकून घाबरवलं जात नाही. उलट त्यांचा भर आहे लॉजिकल थिंकिंगवर, म्हणजे तार्किक विचारांवर. मुलं अगदी सोपी ड्रॅग अँड ड्रॉप टूल्स वापरतात. समजा स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून एखाद्या कार्टूनला किंवा फोटोला बोलायला लावणं. किती मजेदार आहे हे, नाही का? या सगळ्या खेळातून ते कमांड आणि रिझल्ट यामागचं लॉजिक शिकतात. सगळं काही 100% प्रॅक्टिकल आहे. यात AI फोटो आणि व्हिडिओ टूल्स आहेत, बेसिक कोडिंगची ओळख आहे आणि कम्प्युटरच्या काही मूलभूत गोष्टीही आहेत. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, हे सगळं शिकायला किती वेळ लागणार आहे? फक्त 15 दिवस. हो, बरोबर ऐकलत. 1 मे ते 15 मे 2026. फक्त 15 दिवसांचा हा कॅम्प आहे आणि तोही रोज फक्त 2 तास, दुपारी 3 ते 5 या वेळेत. आता प्रश्न पडतो की एवढ्या कमी वेळात हे कसं शक्य आहे? तर बघा, ह्या 15 दिवसात मुलांना सॉफ्टवेअर इंजिनियर बनवायचं नाहीये. उद्देश आहे त्यांच्या मनात टेक्नॉलॉजीबद्दल एक आवड, एक कुतूहल निर्माण करणं, एक स्पार्क तयार करणं. रोज 2 तास प्रॅक्टिकल काम केल्याने त्यांच्यात आपोआपच तंत्रज्ञानाची गोडी निर्माण होते. आणि यासाठी अर्थातच प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या कॅम्पसाठी जागा खूप मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. लिमिटेड सीट्स आहेत, त्यामुळे वेळ फार कमी आहे. आणि म्हणूनच 30 एप्रिल 2026 ही तारीख लक्षात ठेवा. ही प्रवेशाची शेवटची तारीख आहे. ज्यांना आपल्या मुलांसाठी या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी वर्णे येथील ग्लोबल विजन कम्प्युटर अकॅडमीमध्ये संपर्क साधावा. पत्ताही अगदी सोपा आहे. कॅनरा बँकेजवळ शुभारंभ फोटो स्टुडिओच्या समोर, पहिल्या मजल्यावर. किंवा थेट 97 666 17 80 50 या नंबरवर फोन करूनही माहिती घेता येईल. या संपूर्ण उपक्रमामागे मुलांचं भविष्य सुरक्षित करण्याची एक सुंदर संकल्पना आहे. 15 दिवसांचा कॅम्प पूर्ण झाल्यावर जे सर्टिफिकेट मिळेल तो केवळ एक कागदाचा तुकडा नसेल, तर ते त्यांच्या नव्या कौशल्याचं, त्यांच्या आत्मविश्वासाचा प्रतीक असेल. त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया असेल. थोडक्यात काय, तर मुलांच्या मोबाईलच्या सवयीला एका सकारात्मक वळणावर नेऊन त्यांना भविष्यातील AIच्या जगासाठी तयार करण्याचा हा एक खूप हुशार मार्ग आहे. पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे राहतोच. जर शाळकरी मुलं फक्त 2 आठवड्यात AI टूल्स बनवायला आणि वापरायला शिकू शकतात, तर विचार करा, आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला येत्या काळात टिकून राहण्यासाठी किती मोठे बदल स्वतःमध्ये करावे लागतील.